पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खांदा कॉलनीमध्ये भाजप नवीन पनवेलच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानावेळी केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीने 21 ते 31 मे या कालावधीत सामाजिक पर्व म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे। या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी नवीन पनवेलच्या वतीने खांदा कॉलनीमधील महादेव मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या अभियानात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या प्रजेसमोर अनेक आदर्श निर्माण केले होते। त्यांचे कार्य पुढच्या पिढीला समजावे आणि त्यांच्या कार्याची माहिती तरुण पिढीला व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले। तर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देत त्यांचे कार्य अधिकाधिक तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले। या स्वच्छता अभियानात भाजपचे सरचिटणीस नितीन पाटील, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, गणेश पाटील, कामगार नेते मोतीराम कोळी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, जगदीश खरत, आनंदी ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील, भीमराव पवार, संजय कांबळे, प्रभाग अध्यक्ष शांताराम महाडिक, विजय म्हात्रे, आशा मुंडे, स्वाती नांगरे, मयूर कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज आपण या ठिकाणी या तलावाची घाटाची स्वच्छता केली, मंदिराची स्वच्छता केली आणि त्यानंतर हा आपला संगीताचा कार्यक्रम आपण बॅनरवर बघितला आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती ही 31 तारखेला आहे आणि पूर्ण देशभरामध्ये या राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। वेगवेगळ्या कार्यक्रम आणि उपक्रमांच्या मार्फत साजरी करते। 21 तारखेपासून पूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आज जसं आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान केले तसंच कर्जतमध्ये पण झालेलं आहे, खोपोलीतल्या शिवमंदिरामध्ये पण झालंय आणि खारघरमध्ये पण झालंय, परवाच्या दिवशी कामोट्यामध्ये झालं, काल कळंबोलीमध्ये झालं। असं पूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या समाजातल्या सगळ्या लोकांना घेऊन हे सगळे कार्यक्रम हे करतोय। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांचं राज्य जे आहे ते राज्य पूर्णपणे ईश्वराला समर्पित केलेलं होतं। त्यांनी त्यांचे कुठलेही फोटो जर बघितला आपण तर त्यांच्या हातामध्ये शिवपिंडी असते, कारण ते शिव उपासक होत्या। पूर्णपणे त्यांचं राज्यकारभार जे चालायचं ते कुठल्याही त्यांच्या अधिकाऱ्यांना कोणालाही सूचना करायची असेल, पत्र लिहायचं असेल तर ते पत्र हे ते माझ्या आदेशानुसार मी सांगते असं नव्हतं, तर ईश्वरी आदेशानुसार आपल्याला हे काम करायचं आहे। त्याच्यामुळे संपूर्ण राज्य त्यांनी ईश्वराला समर्पित केलेलं आहे आणि आपण सगळेजण तीर्थक्षेत्राला जातो, चारधामला जातो, काशी विश्वेश्वराला जातो, वाराणसीला जातो, तिकडे सगळीकडे आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बघायला लागेल, कारण प्रत्येक ठिकाणचा जीर्णोद्धार आहे हा त्यांनी त्यांच्या राजवटीमध्ये केलेला आहे। नुसतं त्यांचं जिथे सरकार होतं किंवा त्यांचं जिथे शासन होतं त्या ठिकाणीच त्यांनी हे सगळं केलं असं नाही, तर त्यांचं शासन नव्हतं त्याच्या पलीकडे सुद्धा काही साऊथ मध्ये सुद्धा किंवा वरच्या बाजूला सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांनी इंग्रजांचं सरकार असताना सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा आपल्या वेगवेगळ्या ज्या मंदिरं होते, जे पडलेलं होतं मंदिर आणि जे इस्लामी आक्रमकांनी जे काही मंदिरं तोडलेली होती त्या सगळ्या मंदिरांचं जीर्णोद्धार हे अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतः केलं। त्याच्यामुळे आपल्याला एक दुसरी गोष्ट सांगतो की त्यावेळेच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी जे जे काही लिहिलेलं आहे त्यावेळेचं काही
घटना लिहिलेल्या आहेत त्यावेळेला त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये डायरीमध्ये उल्लेख येतो इंग्रज अधिकाऱ्यांच्या की या वर्षी या काळामध्ये या विभागामध्ये भारतामध्ये हा पूर्णपणे दुष्काळ पडलेला होता. दुष्काळासाठी खूप लोकांना त्रास झाला, सहन करावं लागलं. पण त्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी पाहिल्या तर जिथे जिथे अहिल्यादेवी होळकरांचं राज्य होतं आणि जिथे ज्यांनी काम केलं होतं त्या विभागातली नोंद सापडत नाही. म्हणजे काय तर दूरदृष्टी असलेल्या राजमातांनी त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणात विहिरी निर्माणी केल्या. विहिरी अशा निर्माण केल्या, विहिरी नुसत्या विहिरी खणल्या नाही तर मोठमोठ्या विहिरी, आता काही विहिरी सापडत आहेत त्याला काहीतरी म्हणतात खरं म्हणजे, कारण त्या विहिरी जशा काय महालासारख्याच खाली 1-2 मजल्याच्या विहिरी असतात तर तशा विहिरी ज्यांना 12 महिने पाणी असतं अशा विहिरी अनेक ठिकाणी त्यांनी निर्माण केल्या. असं त्यांनी पूर्णपणे ईश्वराला समर्पित केलेलं काम जे आहे ते ईश्वराला समर्पित केलेलं काम आपण सगळे कार्यकर्ते आणि इथले सगळे उपस्थित कुठल्या ना कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपला असू आपण बाकीची माहिती जी आहे ती या व्हॉट्सअप ग्रुपला टाकू. कारण त्यांनी कुठल्या परिस्थितीमध्ये हे सगळं केलं. कारण ज्या वेळेला त्यांचं लग्न झालं 6व्या-7व्या वर्षी त्यावेळेला पेशव्यांचा पाडाव त्या सगळ्या परिसरामध्ये होता. आत्ताच अहिल्यानगर या परिसरामध्ये होतं. त्यावेळेला छोटी जी खेळणारी मुलीला त्यांनी मल्हाररावांनी घेरलं. अशा एक चंड मुलगी जी हुशार मुलगी आहे त्याचं लग्न आपल्या मुलाबरोबर केलं आणि मुलगा गेल्यानंतर त्यांच्या खरं म्हणजे पूर्णपणे कुटुंबातल्या त्यावेळेला सती प्रथा होती. कुटुंबातल्या अनेक लहान मुली सुद्धा सती गेल्या, बऱ्याच जणी सती गेल्या. पण त्यावेळेला मल्हाररावांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मला मुलासारखे आहात त्याच्यामुळे तुम्ही सती जाऊ नका. अशा खूप विनवण्या केल्यानंतर आपल्याला मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि त्याला राजमातांनी होकार दिल्यानंतर सती त्या गेल्या नाहीत आणि तिथपासून खऱ्या अर्थाने सती प्रथा ही बंद झालेली आहे. नाही तर आपण इतिहासात बघतो की कुठल्या तरी इंग्रज अधिकाऱ्यांनी सती प्रथा बंद केली नाही. तिथपासून सती प्रथा खऱ्या अर्थाने बंद झाली. आणि त्याच्यानंतर मगाशी मी जसं सांगितलं की जसं पत्र लिहायचे तसं मल्हारराव ज्या वेळेला त्यांना पत्र लिहायचे, मल्हारराव कधीतरी युद्धाला जायचे, लढायला जायचे, त्यावेळेला जेव्हा पत्र लिहायचं त्यावेळेला त्या कुमार असं लिहायचे, म्हणजे मुलाला पत्र लिहितो या पद्धतीने लिहायचे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीतून लक्षात येईल की त्या सगळ्या या परिस्थितीतून पुढे आल्या. त्यांनी त्या सगळं त्यांचा पती गेला, त्याच्यानंतर त्यांचा सासरे वारले, पूर्णपणे त्यांचं राज्य हे त्यांचं चांगल्या पद्धतीने त्यांना उभं करण्यामध्ये त्यांच्या सहकार्याने सहकार्य केलं. अशा पद्धतीच्या एक ज्यांनी रोजगार निर्मिती केली, ज्यांनी न्याय व्यवस्था केली, ज्यांनी सर्व समाजविषयक काम केलं. महिलांना सगळ्यांना माहिती आहे माहेश्वरी साडी त्यांची राजधानी ही माहेश्वरी आणि तिथे त्या महिलांना आणि पुरुषांना उद्योग व्हावा, रोजगार निर्मिती व्हावी त्याच्यासाठी साडीचं उत्पादन केलं आणि म्हणून त्या साडीला त्यांचं राजधानी माहेश्वरी साडी या सगळ्या महिलांना माहिती आहे. त्याच्यामुळे अशा रोजगार निर्मिती, न्याय प्रदान, सर्व समावेशक काम अशा प्रकारच्या जे आपल्या राजमाता होत्या त्यांची 300वी जयंती ही 31 तारखेला आहे. पण आपण पूर्ण 10 दिवस वेगळे कार्यक्रम करतो. या ठिकाणी 29 तारखेला श्री कृपा हॉलमध्ये पूर्ण जिल्ह्याचा महिलांचाही मेळावा आहे. पनवेल विधानसभा क्षेत्रात अजून जागा ठरली नाही. एक मॅरेथॉन होणार आहे, रांगोळी स्पर्धा होणार आहे, वेशभूषा स्पर्धा होणार आहे, युवकांचा मेळावा आहे. अशा वेगवेगळे कार्यक्रम हे आपण या निमित्ताने करतोय. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या निमित्ताने अहिल्यादेवींचं कार्य हे आपापल्या जिथे जिथे जो भेटेल त्यांना सांगायला पाहिजे, सोशल मीडियाने सांगायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांचं कार्य हे आहे ते फक्त आपण अधिकाधिक तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. मी सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या आयोजन करणारे आपले इथले नवीन मंडळाचे अध्यक्ष दशरथ म्हात्रे यांच्या
त्यांच्याबरोबरनं एकनाथदादा आणि सगळ्या टीमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की हा आपला अंधेश्वर महादेव मंदिराचा परिसर हा स्वच्छ करण्याच्यासाठी आपण आज या ठिकाणी मोहीम आखली. खरं तर हा परिसर तसा एरवीही आपण सगळ्या भक्त मंडळी इथं आपल्या ताई या सगळ्यांच्यामुळे हा सदोदित स्वच्छ असतो. पण या मंदिरामध्ये आज स्वच्छता करायचं वेगळं कारण असतं की राजमाता आणि महाराणी अहिल्यादेवी होळकर ही ज्यांच्या जयंतीची 300 वर्ष 31 मे रोजी पूर्ण होत आहे. खरं तर आपण भारतीय मंडळी आपल्या जीवनामध्ये अनेक महापुरुषांचं चरित्र वाचतो. अनेक महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथी आपण साजऱ्या करत असतो. पण त्याच्या पाठीमागे अगदी मनापासूनचा भाव हा फार कमी वेळा असतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा अन्य महापुरुषांच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो. पण त्या करत असताना आपण त्यांच्याविषयीची माहिती की काही ठराविक महापुरुष सोडले तर घेत नाही. आज आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहोत आपल्या पुढच्या पिढ्यांनी आपल्या आधीच्या पिढ्यांचं नाव काढलं पाहिजे असं आपल्याला वाटत राहतं. आपल्याला वाटत राहतं की आमच्या पुढच्या पिढ्यांनी आमच्या कुटुंबाचं नाव राखावं, मोठं करावं. मग आमच्या कुटुंबाचं नाव राखावं, मोठं करावं कसं होणार आहे? सगळं धर्म राहिला तर हे सगळं होऊ शकणार आहे. तो धर्म राखण्याचं काम कुणी केलं तर ज्या महापुरुषांनी केलं त्या महापुरुषांचं चरित्र आमच्या कुटुंबाला माहिती असलं पाहिजे, मला माहिती असलं पाहिजे. अन्यथा अहिल्यादेवी होळकर काय त्यांच्याविषयी आपल्याकडे माहिती आहे आपल्याला 2-3 मुद्द्याच्या पलीकडे सांगता येणार नाही. पण आज आपण जे कोणी आहोत ते त्यांच्यामुळे आहोत हे जर आपल्याला सांगितलं तर कदाचित आपल्याला विचार करावा लागेल. जसं आपण आपल्या मुलाला तुझे आजोबा, तुझे पणजोबा कोण होते, पणजी कोण होती हे नक्की अभिमानानं सांगू आणि तो वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करू. त्यांचे जे जे आपल्याला आलेले संस्कार आहेत, चांगले गुण आहेत ते आपल्या पुढच्या पिढ्यांनी पुढे वाढवले पाहिजेत. यावर आपला भर असतो सातत्यानं. मग या आपल्या पुढच्या पिढ्यांना अहिल्यादेवी होळकर कोण आहेत याची माहिती असू नये का यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आणि असेच आपले महापुरुष की ज्यांच्यामुळं आपला भारत देश, या भारत देशाविषयी आपल्या मनामध्ये अभिमान आहे. आपण तिची लेकरे आहोत आणि म्हणून आपण भारत माता म्हणतो असं आपण सगळं मानतो आणि म्हणून भारत मातेचा आपण जय जयकार करतो. अहिल्यादेवी होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानत असताना त्यांच्याप्रमाणे रयतेचा सांभाळ केला पाहिजे, त्यांच्याप्रमाणे धर्माचं आम्ही अधिष्ठान राखलं पाहिजे याच्यासाठी अहिल्यादेवींचा प्रयत्न होता. आपले जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी यांनी सांगितलं कशा पद्धतीनं स्वतः कुटुंबामधल्या 9 जणींना सती जाताना पाहिलं होतं. तर तशीच परिस्थिती मानसिकता झाली असती. पण सासू सासऱ्यांनी या ठिकाणी मल्हारराव होळकरांनी सांगितलं नाही, तू आमचा मुलगा आहे, तू जिवंत राहिलं पाहिजे, कुटुंब पुढे चालवलं पाहिजे. आणि मग त्या केवळ संसार करत बसल्या नाही, त्यांनी खऱ्या अर्थानं राज्य चालवलं, पुढं नेलं आणि आपल्या प्रजेच्या पुढे अनेक पद्धतीचे आदर्श निर्माण केले. अविनाशजींनी सांगितलं उद्योग निर्माण केले, शिक्षण संस्था त्या काळामध्ये शिक्षण संस्था या निर्माण केल्या आणि शिक्षण हे रयतेला मिळालं पाहिजे याचा प्रयत्न केला. ज्या परकीय आक्रमणांना तोंड द्यावं लागलं त्यासाठी सैन्य उभं केलं आणि हे सगळं करत असताना आपल्या राज्याच्या पलीकडे जाऊन देशामध्ये सोमनाथ पासून, रामेश्वर पासून, काशी विश्वेश्वरापासून देशामधल्या विविध पद्धतीच्या मंदिरांना त्यांनी आपल्या त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मदत केली. आपण महाराष्ट्रामधल्या मंदिरांचं भीमाशंकरापासून, कृष्णेश्वरापासून अनेक नावं घेऊ शकतो. आपल्या जिल्ह्यामधल्या अलिबाग चौल पासूनच्या अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारांसाठी मदत केली. काय मिळालं असतं त्यांना याच्यातून? केवळ मानसिक समाधान. पण याच्यातून धर्म आपला राहिला पाहिजे, आपल्या पुढच्या पिढ्यांना या धर्माची या ठिकाणी आराधना करता आली पाहिजे हा विचार त्याच्या पाठीमागं होता.
आणि हे सगळं करण्यासाठी राज्याचा खजिना नाही लुटला, स्वतःचा असा जो त्यांचा खजिना होता, स्वतःच्या या ठिकाणी मिळकती होत्या कुटुंबाच्या, त्याच्यातून देणग्या देऊन त्यांनी अशा पद्धतीचा या ठिकाणी अनेक मंदिरांचा कायापालट केलेला आहे. आज अशा पद्धतीची एक महाराणी जी शिक्षणाचा विचार करते, जी आपल्या या राज्यामध्ये रोजगार आला पाहिजे याच्यासाठी उद्योग निर्माण करते, आणि त्याच वेळेला आपल्या राज्याच्याही सीमारेषांच्या पलीकडं या भारतभूमीमधल्या वेगवेगळ्या ठिकाणची मंदिरं, देवालय ही सुद्धा पुढच्या पिढ्यांना चांगल्या स्वरूपामध्ये पाहता यावीत म्हणून जीर्णोद्धार केला. इतका सगळा विचार एक महिला करू शकते त्या शब्दातली की ज्या वेळेला सतीची प्रथा होती. केवळ स्त्रियांचं आयुष्य काय आहे, पती गेला त्याच्या पाठीमागं सती जाण्यातच माझं सर्वस्व आहे, त्याच्या पलीकडं काही विचारच नाही, असा विचार ज्या समाजात होता त्या समाजामधल्या या अशा पद्धतीच्या घातक चालीरीती बंद करून त्याच्यातून पुढे जाणं, मला असं वाटतं की हे आपल्या या महाराणीचं वेगळेपण आहे. आणि महाराष्ट्राची या ठिकाणी नगर जिल्हा की ज्याचं महाराष्ट्राच्या सरकारनं आता अहमदनगर म्हणून नाव बदललं आणि आता अहिल्यादेवी नगर अशा पद्धतीचं नाव त्या जिल्ह्याचं केलं. चोंडी त्या जिल्ह्यामधलं त्यांचं जन्मगाव, तिथून इंदोरला गेल्या आणि त्या इतक्या मोठ्या प्रमाणावरचं वैभव, आणि वैभव स्वतःसाठी नाही, स्वतः उपभोगण्यासाठी नाही, तर स्वतः त्या सातत्यानं अगदी या ठिकाणी पतिव्रतेप्रमाणे या राज्याचा सांभाळ त्यांनी केला. मला असं वाटतं की पुढच्या पिढ्यांना आम्ही आदर्श काय सांगणार आहोत. आमच्या समाजामध्ये 50% पुरुष आहेत, 50% महिला आहोत. काय महिलांचा आदर्श आम्ही त्यांना सांगणार आहोत. आमच्या देशातल्या थोर महिलांचा आदर्श कसा सांगणार आहोत. फार जुन्या काळातल्या सांगितल्याच पाहिजे, पण आता चालू संदर्भामध्ये ज्यावेळेला इतकं सगळं विपरीत घडत होतं त्याही स्थितीमध्ये समाजापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगत आपल्या स्वतःच्या कर्तृत्वातून आदर्श निर्माण केला. अशा या महाराणी अहिल्यादेवी यांचं कर्तृत्व आम्ही एक दिवस, एक तास, काही मिनिटासाठी एखाद्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावून संपणार नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं ठरवलं की विविधांगी कार्यक्रम घेऊ, समाजामधल्या सगळ्या वर्गातल्या लोकांना एकत्र करून आम्ही अशा पद्धतीचे कार्यक्रम करू. आणि त्यामुळं आज आपल्या पुढे या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून येऊ शकलो, वेगवेगळ्या गीतांच्या माध्यमातून त्यांच्याविषयीची महती ही या ठिकाणी सांगितली जाते. मी त्या वाद्यवृंदांचा आपल्या सगळ्या नरेशजी आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो.